अध्यक्षच आहे मी सध्या. अध्यक्ष काय नाव आपलं? विजय नानासाहेब गोळेकर. हे गोळेकर आहेत आपल्यासोबत आणि यांचं म्हणणं आहे, सेवक होते, पुजारी होते, हां, त्यांना जे आहे तर जागा जे आहे 1.5 लाख रुपये दिलेले, हां जागा उठण्यासाठी 1.5 लाख रुपये दिलेले. त्यांनी वरची जागा नावची करून घेतली होती. हां, त्या जागा उठण्यासाठी 1.5 लाख रुपये दिले. कुणाला 1.5 लाख रुपये दिलेत आपण? बाई दत्तात्रय बरकुले. बरं, ग्रामपंचायतनी जागा दिलेली म्हणते ती. त्यांच्याकडून आज सांगितलं जातं की आमच्याकडे बी आहे ना ते, आम्ही दाखवून तुम्हाला. मी बाहेर द्यायची त्या दिवशी तुम्हाला दाखवतो. आम्हाला पहिल्या सरपंचाने आणि ग्रामसेवकनी लिहून दिली, शासकीय कामासाठी जागा लिहून दिली, त्याच्यात त्यांच्या नावची केली. म्हणजे कुठेतरी राजकीय बळाचा वापर करून जे आहे तर त्यांना हटवण्याचं काम जे आहे तर आपल्या माध्यमातून झालेलं आहे. बरं, हे पैसे जे दिलेले हे ऑडिटमध्ये दाखवले का आपण 1.5 लाख रुपये? म्हणजे एखाद्याचं राहतं घर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण न करता त्याला हटवणे हे बेकायदेशीर आहे. आम्ही घर मोडत नाही सर, घर घेण्यासाठी पैसे दिलेले, घर घेण्यासाठीच पैसे दिलेले ना त्यांना 1.5 लाखाचे. तर तरवसन केलं का? त्यांनी कुठं यायला पाहिजे? त्या किमतीत घर होतंय का आज 1.5 लाखात? तिथे आजचं चेक नाही ना, त्याला 2-4 वर्ष झाली ना. पहिल्या धोंडीला म्हणजे 4 वर्ष जे आहेत 4 वर्षापूर्वी घर होत होतं का 1.5 लाखात? 1.5 लाखात प्लॉट बोलू होते, प्लॉट घेण्याकरता. त्यावेळेस 1.5 लाखाला प्लॉट होता. मग त्याच 1.5 लाखातून प्लॉट घेऊन त्यांना द्यायला पाहिजे होतं. पैसे का दिले? त्यांना ते पैसे म्हणले. आता जे आहेत इथं पुजारी पण आहेत, त्यांच्याकडून पण जाणून घेणार आहोत. इथं जे आहे तो हुकुमशाही कशा पद्धतीने अध्यक्षांची चालते व कसं जे आहे तर अन्याय अत्याचार होतं याचाही एक नवीन जे आहे तर समोर एक वाद आलेला आहे. अजून वादग्रस्त मुद्दा आलेला आहे की एका पुजाऱ्याला जे आहे तर सेवेतून बरखास्त करायचं आणि त्याला जे आहे तर देवाची सेवेपासून रोखायचं. नाही, दुसरा माणूस लावून आपण पूजा करतो देवाची. त्याला म्हणलं तुम्हाला महिना देऊ, देवाचं आम्हाला देता येत नाही काय, सगळे न्यासाच्या वस्तू आम्हाला सांभाळून ठेवावं लागतं ना. काय असं थोडंसं न्यासाच्या हिताचं काम करायला होतं आम्ही, त्यांना त्या आम्ही काढून टाकलं नाही. त्यांना आम्ही काय म्हणलो होतो, एकतर भाविक भक्तांच्या निधीवरही डल्ला मारल्याचं बोललं जात आहे. एक तर मंदिर पूर्ण मंदिराची निधी लुटली गेली असल्याचे आरोप होत आहे आणि त्यानंतर जे आहे तर मंदिराचे विश्वस्त जे आहेत येते आत्ता जे आहे तर आपली प्रतिक्रिया देत आहेत आणि आता पुजाऱ्यालाही जे आहे तर हटवून स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्याचं व त्याला बेघर करण्याचं कारभार जे आहे तर येथील जे आहे तर अध्यक्षाकडून झालं असल्याचं आपल्याला समोर येत आहे. तर आपण आता जे आहे इथे पुजारी आहेत त्यांच्याकडून पण जाणून घेणार आहोत की त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे. तर पुजारी आहेत का तुम्ही या मंदिराचे? काय सांगताल तुम्ही? आता काय नाव आपलं? सुलाबाई दत्तात्रय बरकुले. अच्छा, तुमचं जे घर होतं तुमच्या नावावर होतं, माझ्या नाव ते म्हणतात की 1.5 लाख रुपये तुम्हाला दिलेत. 1.5 लाख रुपये दिले, त्यांना मोडतोडी करता दिले नाही. हां हा, गाववाल्यानं हे ठराव घेऊन मला ही जागा राहण्याकरता दिलेली. हां, हा, तर आता काय म्हणते ते? हे काय म्हणते, तुम्ही इथून जा, कुठं बी जा, आम्हाला काही घेणं देणं नाही. हां, हा, यांना जर मला इथून त्रास दिला तर आम्ही दोघंही नवरा बायको आत्महत्या करायला मी तयारी माझी. हा, आता सध्याचं वय काय तुमचं? वय किती आहे सध्या? माझं 70 आहे आता सध्याला. तुमच्या मालकाचं? मालक कुठे आहे तुमचे? हे काय मला इकडे आता मी इथे आहे माझ्यापाशी. त्यांना काय चालता येत नाही का? नाही ना, त्यांना पॅरलस झालेला आहे, माझं एंजिओग्राफी झालेली आहे. हां, आणि हे लोक मला जाणून बुजून त्रास देते. तुम्हाला हटवायचा प्रयत्न हां, मला हटायचा प्रयत्न. त्यांचं म्हणणं हिनं गावाच्या बाहेर जावं असं त्यांचं म्हणणं आहे. हां, आमची 3 पिढ्याची तिथं देवाची पूजा होती. 3 पिढ्यापासून जे आहे तर तुम्ही देवाची सेवा करताय, हां. मात्र ते सेवेपासून तुम्हाला तिथून बी हटवण्यात आलं. काढ त्यानं गोरे मॅडम ठाकूर मॅडम आणून सनी त्यांना काय करून सनी सांगितलं ह्या बाईला हटवा. हां, म्हणून त्यांना मला असं केलं. हां, किती वर्षापासून तुम्ही या देवस्थानची पूजा करतात? माझी स्वतःचे सुद्धा मला 70 वर्ष झालं मी पूजा करते आणि त्याच्या आधी माझे आई वडील करीत होते. हां, आधी पंजाबपासून आमच्याकडेच आहे ती. पण आता जे विश्वास आहे ते कोणत्या कारणाने तुम्हाला बाहेर काढायला लागले? ते बाहेर काढत त्यानं म्हणजे ही जागा आम्हाला देवाला पाहिजे, ही घेतून सनी तुला इथं राहायला जागा देतो. आणि आता काय म्हणते, तुला इथून नाही, आमची जागा नाही, आम्हाला देवा करता पाहिजे. हां, आणि त्यावेळेस म्हणजे जागा जरी सोडे तर तुला आम्ही मंदिरात ठेवू. हां, आणि मंदिरातून बाहेर निघा. तर मंदिराचे जे सेवा करणारे पुजारी आहेत त्यांची जागा बळकावून जे आहे तर त्यांना जे आहे तर बेघर करण्याचं जे आहे तर महापाप येथील जे आहे तर ट्रस्टचे अध्यक्ष करत आहेत. देवाच्याच घरी जर असे अंधार होत असतील तर भाविक भक्तच नव्हे तर सर्वसामान्याने न्याय कुणाकडे मागावा हा एक सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. काय सांगताल आपण? बोलता येत नाही. हे पहा यांच्या वेदना कशा आहेत तर हे त्यांना एक तर बोलता येत नाही, अश्रू ढाळत आहे आणि एवढे जे आहेत निर्दयीपणे जे आहे तर यांच्यावर
वृद्धावर जे आहे तर अन्याय अत्याचार करण्याचा महापाप जे आहे त्या देवस्थानाचे ट्रस्टचे जे आहेत अध्यक्ष यांच्याकडून होत आहे. हे पाहू शकता आपण यांची परिस्थिती कशी आहे तर. आणि हा एवढा अन्याय होत असतानाही जे आहे तर प्रशासन कुंभकर्णाच्या झोपेत झोपलाय की काय असंच चिन्ह जे आहे तर चित्र इथं निर्माण झालंय. हे जास्त त्रास देतात कोण कोण तुम्हाला त्रास देत नारायण आहे? गोळेकर, विजय गोळेकर आणि दिगंबर कोरडे हे माझ्या जास्त त्रास देतात मला. हा तुम्हाला त्यांच्याकडून जास्त हट याविषयी हेच चौघ जण मला जास्त हाटिण्याचे प्रयत्न करतात. याविषयी आपण पोलिसात तक्रार दिली का? तक्रार दिली नाही, काय नाही. माझ्याकडे तक्रार द्यायला सुद्धा काही नाही साहेब. माझ्याकडे नाही, जाणं तक्रार द्यायला पैसे लागत नाहीत. हे माणसाला घेऊन मला जाता येत नाही. हा बरं, काय तुम्हाला धमक्या वगैरे दिल्या जातात का? धमक्या देतात, कशी निघत नाही पाहू आम्ही. हा काय म्हणलात? बोलता येत नाही हो सर. हा हे पाहतोय आपण की इथे जे आहे तर कशा प्रकारे जे आहे तर छळण्याचा वृद्धांना येथील ट्रस्टचे विश्वस्त तसेच अध्यक्ष यांच्याकडून छळ होत असल्याचंही हे घराणं जे आहे तर या मंदिराचे अनेक वर्षापासून जे आहे तर सेवा करणारे सेवेकरी पुजारी यांनी जे आहे तर यांची जे आहे तर आपबीती मांडत आहेत आणि यांना जे आहे तर छळण्याचा व यांच्यावर अन्याय अत्याचार करण्याचा महापाप जे आहे माझी तक्रार चालू आहे, आमचं केस चालू आहे. महापाप जे आहे तर येथील अध्यक्षाकडून होत आहे. स्वतःची दादागिरी व गुंडगिरी वृत्ती अंगी असणारे अध्यक्ष जे आहे तर यांना जे आहे तर त्रास देत असल्याचं यांच्याकडून सांगितलं जाते. देवाला 1-1 रुपया जग टाकतो आणि हे माझ्या भांडणाला पैसे त्यातले काढून लावतात. हे भार घोटाळे, हे काही सांगता येणार नाही त्यांचे घोटाळे. हा डुप्लिकेट सोनं येत आहे म्हणते ते मंदिराला. डुप्लिकेट येत नाही, ओरिजिनल सोनं आहे. माझ्याकडेच येत होतं एवढं तेवढं सर. हा माझ्याकडे 4 मणी 2 मणी ओरिजिनल टाकतात, पण आता लोक जास्त देतात. हा मग ते आता लोक जास्त द्यायले. त्यांनी कागदपत्री तर डुप्लिकेट सोनं टाकलं लोकांनी, भाविकांनी नाही असं. नाही नाही, भाविक भक्त डुप्लिकेट टाकतात का सोनं? डुप्लिकेट टाकीतच नाही, ओरिजिनलच देते. एवढंच देते, पण चांगलं देतात. लोकांना 2-2, 3-3 अंगठ्या सगळं दिलेल्या आहेत ओरिजिनल. हा आता यांचं असं म्हणणं आहे की डुप्लिकेट देतात म्हणून. नाही नाही नाही, डुप्लिकेट नाही. डुप्लिकेट कोणी देत नाही. अहो एक यांचं असं म्हणणं आहे की देवाची फसवणूक जी आहे तर भाविक भक्त करतात आणि डुप्लिकेट सोनं देतात. नाही नाही, डुप्लिकेट देत नाही, ओरिजिनलच असतं. हा तर ह्या होत्या काही म्हणजे काय नाव आपलं त्यापासून सुलाबाई दत्तात्रय बरकुले, आणि तुमच्या मालकाचं नाव? तुळशीराम दत्तात्रय. आरोप होतात, एकूण 80-82 आरोप आहेत आपल्यावर. कारस्थान केले असल्याचे संशय अधिक प्रमाणात बळकावत आहे. लोकशाही तंत्र, माजलगाव. पुरुषोत्तमपुरी देवस्थानात जंगेज खानची औलाद पिढ्यानपिढ्या सेवा करणाऱ्या पुजाऱ्याला बेघर करून अध्यक्ष मंदिर लुटत आहे का? माजलगाव पुरुषोत्तमपुरी लोकशाही तंत्र. ज्या पुरुषोत्तमपुरीला आपण श्रद्धेचे महापीठ मानतो, तिथे आज श्रद्धेचा बाजार आणि हुकुमशाहीचा नंगानाच सुरू झाला आहे. देवस्थानचे अध्यक्ष गोळेकर आणि त्यांच्या टोळीने पिढ्यानपिढ्या देवाची सेवा करणाऱ्या 70 वर्षीय वृद्ध पुजाऱ्याला चक्क बेघर करून रस्त्यावर आणण्याचा अघोरी प्रकार सुरू केला आहे. या अध्यक्षाची वागणूक पाहता हा देवस्थानचा विश्वस्त आहे की मंदिराची लूट करणारी जंगेज खानची औलाद, असा संतप्त सवाल आता पुरुषोत्तमपुरीच्या गल्लीबोळातून विचारला जात आहे. देवस्थान कमिटी आणि अध्यक्षांच्या संगणमताने सोन्यावर दरोडा. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे चेक ऑडिटमध्ये जे 2.5 किलो सोने डुप्लिकेट आढळले आहे, तो केवळ योगायोग नाही. देवस्थान कमिटीवरील सदस्य आणि अध्यक्ष गोळेकर यांच्या संगणमतानेच मंदिरातील सोन्यावर हा दरोडा टाकण्यात आला आहे, असा खळबळजनक आरोप आता समोर येत आहे. भाविकांनी अर्पण केलेले अस्सल सोने गायब करून त्या जागी बनावट सोने ठेवण्याचा हा महाभयंकर प्रकार कमिटीच्या मूक संमतीनेच पार पडला असून या टोळीने देवाच्या तिजोरीवरच हात साफ केला आहे. अध्यक्षांचा लबाडपणा, भाविकांना बदनाम करण्याचा महापराक्रम. आपली चोरी लपवण्यासाठी अध्यक्ष गोळेकर यांनी एक नीच डाव खेळला आहे. भाविक भक्तांनीच देवाला डुप्लिकेट सोने अर्पण केले, असे सांगून त्यांनी भाविकांनाच बदनाम करण्याचा महापराक्रम केला आहे. मात्र मंदिराचे पुजारी आणि सेवेकरी यांनी अध्यक्षांचे हे लबाड पितळ उघडे पाडले आहे. सेवेकऱ्यांनी ठणकावून सांगितले की सोने थोडे का असेना, मात्र भाविक भक्त ओरिजिनलच सोने देवाच्या चरणी अर्पण करतात. अध्यक्षांचा हा बनाव म्हणजे भाविकांच्या श्रद्धेवर केलेला वार आहे. पुजाऱ्याला बेघर करून आपल्या मर्जीतील माणसे नेमण्याचा घाट. पिढ्यानपिढ्या सेवा करणाऱ्या 70 वर्षीय पुजाऱ्याला बेघर करण्याचा अध्यक्षांचा प्रयत्न म्हणजे स्वतःचा भ्रष्टाचार कुणी उघडा पाडू नये यासाठी केलेली दडपशाही आहे.
जुन्या पुजाऱ्याला बाजूला सारून आपल्या मर्जीतील जी हुजूर करणारे पुजारी नियुक्त करण्याचा हा जंगेजखानी कारभार म्हणजे या मंदिराला अध्यक्ष गोळेकर आपल्या बापजाद्यांची खासगी प्रॉपर्टी समजत आहेत का? नियमांचा खून करणारी भ्रष्ट टोळी. गेल्या 7 ते 8 वर्षांपासून कमिटीवरील 3 सदस्य मृत्यू पाहूनही नवीन नियुक्ती न करणे हा कमिटी आणि अध्यक्षांच्या संगणमताचाच भाग आहे. केवळ सत्तेचे वर्षांपा टिकवण्यासाठी आणि भ्रष्टाचाराचा डोंगर उभा करण्यासाठी या टोळीने नियमांना केराची टोपली दाखवली आहे. विद्रोही गर्जना गोळेकर साहेब, लक्षात ठेवा, भगवान पुरुषोत्तमाचे मंदिर तुमच्या बापाची जहागिरी नाही. कमिटीच्या साथीने सोन्यावर दरोडा टाकणारे तुम्ही स्वतः किती डुप्लिकेट आहात हे आता जनतेला उमजले आहे. 70 वर्षीय वृद्ध पुजाऱ्याच्या शापाने तुमचा हा भ्रष्टाचाराचा गड वेशीला टांगल्याशिवाय लोकशाही तंत्र स्वस्थ बसणार नाही. प्रशासनाला जहाल इशारा. एका पुजाऱ्याला बेघर करून भाविकांना बदनाम करत कमिटीच्या संगणमताने मंदिर लुटणाऱ्या या टोळीची तात्काळ हकालपट्टी का केली जात नाही? जर या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन फौजदारी गुन्हे दाखल झाले नाहीत तर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल. लोकशाही तंत्र, आवाज आपल्या लोकशाहीचा. आमच्या लोकशाही तंत्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अधिक वेगवान अपडेटसाठी राज्य जागीरदार या फेसबुक आयडीला फॉलो करा.